च्या उडण्यामागे नक्कीच काहीतरी शास्त्रीय कारण असावं। जेव्हा हे पक्षी उडताना आपले पंख फडफडवतात तेव्हा एक प्रकारचा हवेचा दाब निर्माण होतो आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या पाठीमागचा पक्षी आपोआप हवेत उंचावला जाण्यास मदत होते। याच प्रकारे जे लोक एकमताने, एक दिशेने आणि सामाजिक बंधनाने एकत्र येतात ते स्वतःच्या उद्देशापर्यंत अगदी सहज रीतीने पोहोचू शकतात, कारण ते लोक एकमेकांवर विश्वास ठेवून चालत असतात। जेव्हा या व्ही आकाराच्या रांगेतून एखादा राजहंस पक्षी चुकून बाहेर पडतो तेव्हा उडण्याच्या गतीमध्ये येणाऱ्या अवरोधामुळे त्याला लगेच एकटे पडल्याची जाणीव होते आणि तो परत रांगेमध्ये येऊन उडतो, ज्यामुळे त्याला पुढच्या पक्षाच्या उडण्याचा फायदा घेता येतो। जेव्हा मुख्य पक्षी थकतो तेव्हा तो ओळीमध्ये सर्वात पाठीमागे येऊन दुसऱ्या पक्षाला त्याच्या जागी उडण्याची संधी देतो। कुठल्याही कठीण कामात या प्रकारे पाळी घेणे समजूतदारीचे असते, मग ते पक्ष्यांच्या बाबतीत असो किंवा मनुष्याच्या बाबतीत। राजहंसाचा झुंड व्ही आकारात उडत असतो तेव्हा आपल्याला असे दिसते की मागचे राजहंस पक्षी भुंग्यासारख्या आवाजात म्हणजे पक्ष्यांच्या भाषेत पुढच्या राजहंसांना प्रोत्साहन देत असतात। याप्रमाणे आपणही पाठीमागे असलो तरी इतरांना प्रोत्साहन द्यावे, ज्यामुळे सर्वांच्या कामात गती येते। शेवटी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा या व्ही आकारातील राजहंस पक्षी आजारी पडतो किंवा त्याला गोळी लागून तो जखमी होतो व झुंडातून बाहेर पडतो तेव्हा त्याचे दोन्ही साथीदार त्याच्या बरोबर राहून त्याची सहाय्यता करतात व त्याचे रक्षण करतात। घायाळ राजहंसाचे साथीदार तिथेच थांबतात जोपर्यंत तो घायाळ राजहंस ठीक होत नाही किंवा मरत नाही। त्यानंतर ते दोघे साथीदार पुन्हा उडून आपल्या झुंडात सामील होतात। जर आपणही या राजहंसासारखी समज दाखविली तर आपणही एकमेकांच्या मदतीसाठी उभे राहू शकतो व उंच भरारी मारत आयुष्यात पुढे जाऊ शकतो। धन्यवाद।